हरी जय जय खातो काळ सावधान समागम धरावे आवडे समागमे धरावे आवडे समागमे धरावे आवडे समागमे धरावे आवडे धरावे तातडे परमार्थे
तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान काळ सावधान आयुष्य काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे लोकीचा व्यवहारे म्हणे लोकेचा व्यवहारे डोळे डोळे भरून राहो बरोनी राहो डोळे डोळे बरोनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार कुमार विठोबार विठ्ठल विठ्ठल क्षणक्षणा हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडे करावे तातडे परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे ह लोकेच्या व्यवहारे नये डोळे दुरे भरुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 क्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पेटे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठतम महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू कदमना मन हो पांडुरंगा करू
करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचा कळस जगमान्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या गाथ्यातील बहुतांशी वारकऱ्याच्या पाठातील 4 चरणाचा 2814 गाथ्यात क्रमांक असणारा सर्वात सुंदर असं या जीवाचं आणि शिवाचं नातं सांगून जाणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात पर्यादेचा तानाजीरावांचा फोन आला होता. आजची असणारी तिथीनुसार हे कीर्तन आहे. आजच्या हरिकीर्तनासाठी गायक वृंद म्हणून आमचे परममित्र मदने महाराज लाभले. या महाराजांचं तर आपला जवळजवळ आता 5-6 वर्ष झालं चांगला संपर्क. सकाळी 10 ते 12च्या कीर्तनाला इतकी चांगली मंडळी भेटत नाही तू. त्याचं कारण आहे महाराज, सीझन नसताना उन्हाळ्या बाजरीला सुद्धा चांगला उतार पडतो. याला एकच कारण, त्याला हाडाचा वारकरी असतो म्हणून. विठाला आज आपण या ठिकाणी जमलोय कशासाठी सगळ्यांना माहित आहे, पण सांगणं आमचं परम कर्तव्य आहे, कारण त्याच्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. कैलासवासी म्हणजे जे कैलासात गेले, वैकुंठवासी म्हणजे जे वैकुंठात गेले, जे आपल्यातून निघून गेले. ज्ञानदेव महादेव शिंदे दादा, आणि दादांच्या जाण्याला आजच्या तारखेनुसार नाही तर तिथीनुसार 1 वर्ष पूर्ण झालं. बरोबर दादाने देह ठेवला ते आज 365वा दिवस आहे. आजची तारीख जरी असली मार्च महिन्यातली 10 तारीख आहे, वार रविवार आहे. 10/3/2024 ला आज प्रथम पुण्यस्मरण. याचा अर्थ दादांनी 10/3/2023 ला देह ठेवला नाही. मी खात्रीनिशी सांगतो, कारण या चांदापुरीचा सुद्धा उल्लेख महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये तिथीनुसारच केला जातो. हिंदू धर्मामध्ये काही बंधन आहेत, काही निमित्त आहेत, काही दंडक आहेत. वारकरी संप्रदायाला जसं आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला काही दंडक आहेत, तसा आत्ताचा पर्वकाळ सुरू आहे तो महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्री असा असणारा ह्या 5 असणाऱ्या पवित्र पर्व काळामध्ये दादांनी देह ठेवलेला आहे. कारण महाशिवरात्रीचा अजून काला झाला नाही. काही ठिकाणी आज काल आहे, काही ठिकाणी काल झाला, काही ठिकाणी महाशिवरात्री पासून सप्त्याला सुरुवात आहे. आता आम्ही दररोज जातो. रात्री आम्हाला मसूरला तिकडे कीर्तन होतं. मायबाप, वारकरी कुणाला म्हणायचं, वैष्णव कुणाला म्हणायचं? जो अखंड पायी वारी करतो तो वारकरी. पण वैष्णव त्याला म्हणायचं 12 महिन्यामधल्या 24 एकादशी आहेत. मग ती जया एकादशी आहे, स्मार्त एकादशी आहे, कामदा एकादशी आहे, पुत्रदा एकादशी आहे, देवशयनी एकादशी आहे, आषाढी एकादशी आहे. ह्या असणाऱ्या संपूर्ण 12 महिन्याच्या 15 दिवस एक एकादशी. या नियमानुसार 12 महिन्याच्या 12 24 एकादशी. आणि नरसिंह जयंती, प्रभू रामचंद्रांची नवमी, वामनाची जयंती, भगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी आणि काल परवा झालेली महाशिवरात्री, हा 5 पर्व काळ. आणि त्या असणाऱ्या 24 एकादशी, 24 + 5 = 29. आता 29 या शब्दाचा विग्रह करायचा म्हटलं तर 2 + 9 29 असं नाही करायचं. 20 + 9 = 29. म्हणजे 20 आणि हे त्यात टाकलेले 9. 20 आणि 9, 20 9 वैष्णव, 20 9 वैष्णव. जो हे सगळे व्रत मनापासून करतो त्याला वारकरी नाही वैष्णव म्हणावं. आणि अशा वैष्णवाच्या संगतीत आजचं कीर्तन होतंय. कारण मदने महाराज, तुमच्यासारखी माणसं लहानपणापासून आमच्या बरोबर आहेत. माणसं कितीही मोठे हो द्या, जगाच्या पाठीवर कुणीही पाठीवर थाप टाकेल, पण जवळच्या लोकांनी आपल्या मायेनं हात फिरवलेली थाप जगातल्या कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठी असते मायबाप. म्हणून अशी माणसं भेटणं आम्हाला भाग्य आहे. याला वैष्णवा संग सुख वाटे जीवा. आपल्या जीवाला सुख वाटलं पाहिजे.
वैष्णवाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. म्हणून आजचं कीर्तन आहे ना, ते दादांच्या जाण्याला आज 365 दिवस झाले. तारखेनुसार नाही तर तिथीनुसार आहे. आजची तिथ जर पाहायला गेली तर माघ कृष्ण असणाऱ्या माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातली अमावस्या आहे. काल सुरू झाली, आजची राहिलेली उत्तर अमावस्या आहे. या अमावस्याला त्यांनी देह ठेवला. महाशिवरात्रीच्या एकादशी नंतरच्या अमावस्याला देह ठेवणं ते हे महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये हे विशेष भाग्य आहे. विठ्ठल हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये नियम सांगितलेले आहेत. कर्म किती प्रकारचे आहेत बघा. 5 प्रकारची कर्म सांगितली. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण जे काही कर्म करतो किंवा 24 तासामध्ये जे घटिका यंत्र चाललंय त्यानुसार वागतो ना, त्याला म्हणायचं नित्य कर्म. मग त्यात झोपणं आलं, जेवण आलं, शौचात जाणं आलं, लघुशंकेला जाणं आलं, विश्रांती आली, वामकुक्ष आली, सगळं आलं. तोही महापापी आहे. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या IPC धारा कलम 307 मध्ये असा उल्लेख आहे, एखाद्याचा खून करणे म्हणजे तपा 302. 302 ला खुनाचं कलम लागतं, पण खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला 307 कलम लागतं. पण 307 कलमामध्ये परिच्छेद क्रमांक A मध्ये असा बाबासाहेबांनी उल्लेख केलेला आहे, गुन्हेगारापेक्षाही गुन्ह्याला सहकार्य करणारा सर्वात मोठा आहे. म्हणजे मारुती महाराज तुम्हाला प्रचंड क्रोध आला आणि तुम्ही माझ्या अंगावर क्रोधाने पळत आला. त्याच वेळेस महाराज सुळ महाराजांनी तुमच्या हातामध्ये टाळ दिला तर तुम्ही टाळ वाजवचाल, विना दिला तर विनाची तार छेडचाल. मायबाप तुमच्या हातामध्ये कांदा कापायचा जरी दिला, चाकू, तरी तुम्ही त्या चाकूने माझं कोथळं बाहेर काढाल. रागाच्या भरामध्ये असणाऱ्या व्यक्तीला चाकू पुरवणं म्हणजे त्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे. याला गुन्ह्याला सहकार्य करणाऱ्याला सुद्धा तेवढीच शिक्षा आहे, नवे नवे गुन्हेगारापेक्षा जास्त घटनेची शिक्षा आहे. मग ह्या 5 महापापाला स्वतःच्या आईला पळवून नेणं, मातृगमन करणं पाप आहे, गायीची हत्या करणं पाप आहे, दारू पिणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे, ब्राह्मणाची हत्या करणं पाप आहे. आणि शास्त्रकार सांगतात या 5 महापापाला मदत करणं सुद्धा पापच आहे. विठ्ठल हे कर्म कोणी काय सांगितलं शास्त्राने करूच नका ना. दारूचं दुकान काय न विचारता सांगायची गरज आहे? अहो विचारूच नाही, एखाद्याने विचारलं तरी सांगू नये, कारण पापच आहे ना. या कर्माला शास्त्रामध्ये निषिद्ध कर्म मानलेलं आहे. म्हणजे हे करू नका, येथे धूम्रपान करू नये, येथे दारू पिऊ नये, येथे थुंकू नये, तिथं बंदी आहे, पाबंदी आहे. याचा अर्थ कर्म करण्यासाठी याला बंदी आहे शास्त्रामध्ये. 4थं कर्म आहे, त्या कर्माचं नाव आहे प्रायश्चित्त कर्म. आता प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणायचं? सगळे आपल्याकडून कायिक, वाचिक, मानसिक पाप झाली आणि त्या पापातून आपल्याला मुक्ती मिळायची असेल तर त्या मुक्ती मिळवण्याच्या दिशेने प्रवास करण्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याकडे पहिल्यापासून अशी अंधश्रद्धा भारतामध्ये आहे, विशेषतः महाराष्ट्रामध्ये. चुकून मांजर आडवी गेली की आपण 5 पावलं पाठीमागं चालतो. मारुती महाराज मांजर आडवी गेल्यावर 5 पावलं मागं चालून काय होतं? काही होत नाही. अहो आपल्यासारखा माणूस दुर्गुण तिला आडवा गेला, त्यामुळे तिला दररोज वेळच्या वेळेस उंदीर भेटत होता, आता 2 दिवस भेटणार नाही. तिने किती पावलं मागं जायला पाहिजे सांगा? म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक सासूबाई अध्यक्ष होत्या, म्हणजे चांदापुरीमध्ये गृहीत धरा. आणि ती महाराज नटून थटून गावाच्या गावात चालली का
की माळशिरस तालुक्यावरून तालुक्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष येणार आहेत भाषण करता. आणि सुनबाईला सांगितलं घरातली सगळी धुणं भांडी सगळी कामं आटपून ठेव, मला आता जायचंय. कुठं जायचंय? मिटिंगला. कुठे मिटिंग आहे? कारखान्यावर. कशाची मिटिंग आहे? अंधश्रद्धेवर बोलायचंय. आणि गेली 5 मिनिटात माघारी आल्या. बरोबर सुनबाई म्हणली मिटिंग कॅन्सल झाली का काय? म्हणले मिटिंग नाही कॅन्सल झाली. मग मॅडम येणार नाहीत का? म्हणले मॅडम पण येणार आहेत. मग का तुम्ही माघारी सासूबाई आला? तर सासूबाईने सांगितलं घरातनं बाहेर पडली मांजर आडवं गेली, आता काय जाण्यात अर्थ नाही म्हणून मी माघारी आली. म्हणजे नामदेव बाप्पाच्या भाषेत सांगू, खरूच झालं म्हणून डॉक्टर कडे गेलो, डॉक्टर नाही त्याने वाचले विठ्ठल. अंधश्रद्धेवर बोलायला चालली ना, अंधश्रद्धाच मनात धरून माघारी आली. काय उपयोग आहे हो त्याचा? मायबाप या कर्माला सांगितलंय की प्रायश्चित्त कर्म, म्हणजे जर चुकून आपल्या हातून मांजर मेल्याचं पातक आपल्याला लागलं तर काशीला जावं लागतं. आणि काशीचा खरा नियम महाराज काय माहित आहे का? मधने महाराज, काशीचा नियम आहे, कधी वाचा पुराण, काशीला गेल्या कुठंच एखाद्याला देह ठेवता नाही आला तर त्याने काशीत देह ठेवला तर तो पवित्र होतो. महाराज, जगाच्या पाठीवर काशी सारखं पवित्र देह ठेवण्यासारखं दुसरं जागा नाही. संपूर्ण उभ्या आयुष्यात कुठलं कर्म चांगलं केलं नाही तर मरताना तरी काशीत जाऊन मेलं पाहिजे. म्हणजे मरताना तरी नीट काशी केली. पण आपण महाराज कीर्तनकार भागणं म्हणून काशीच्या टूर अँड ट्रॅव्हल सुरू झाल्या. अष्टविनायकाच्या यात्रा चालू झाल्या, वृंदावनाच्या चालू झाल्या. सगळे मायबाप कशाला? कीर्तन करून वर्षभर जेवढे पैसे मिळत नाहीत तेवढे 2 ट्रिपात भेटतात म्हणून महाराज हे लोक पैसे कमवतात. खरं सांगू, वारकरी जो असेल त्याने हे पैसे कमवावेत, परंतु कीर्तनापेक्षा त्याला महत्व देऊ नये. कारण कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. किंवा कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये नारायण जर भेट द्यायचा असेल तर सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगा उद्धार हरीच्या नामे, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. अरे महाराज, इथंच फक्त कीर्तनामध्ये आपल्याला प्रबोधन करता येतं, कारण हे नामदेव महाराजांपासूनची 900 वर्षाची परंपरा आहे. जगामध्ये माणसं कितीही बिघडली तरी कीर्तनकारावरचा विश्वास अजून ठाम आहे. म्हणून जगाने कुणीही बिघडू द्या, वारकऱ्याने वैष्णवाने बिघडता कामा नये मावा. म्हणून आपल्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे. म्हणून या गादी उभा राहिलं तर महाराज खरं सांगावं, नाही तर काय काय इथं उभं राहून सांगतात रात्री काल 3 कीर्तन होती, उद्या 4 आहेत, डायरीत बघितले तर महिन्यात 2 होती, आणि सांगताना दिवसात 3 सांगतो. अरे कोण तुला पैसे आणून देणार आहे? किमान इथं तरी सत्य बोल मुखे दुखवे अनेकांचे दुखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा, इथं तरी म्हणा ना. म्हणून माणसाने नेहमी खरं बोललं पाहिजे. चला पुढं. वारकरी असेल त्याने महाराज कीर्तनच केलं पाहिजे, कारण कीर्तन करण्याने जे मानसिक समाधान आहे, बसलेल्या लोकांच्या भरकटलेल्या विचारांच्या लोकांचा माथा जागेवर आणण्यासाठी गाथा आहे. आणि तुकोबरायच्या गात्यातला एक एक अभंग समजून सांगण्यामध्ये जी ताकद आहे, खरं सांगू गुरुवरे आमचे बंडात त्या सांगतात, कीर्तनकार आजकाल एवढू कीर्तन सांगतात. काय सांगतात की संतांकडे 18 विश्व दारिद्र्य होतं. खरं सांगू तुम्हाला, संतांचं गरिबी सांगून, संतांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. विठ्ठल शास्त्रामध्ये सांगितलंय की हे कर्म करू नका. काशीला गेलेल्या माणसाने माघारी यायचं नसतं. आपण दरवर्षी काशीच्या 2-3 ट्रिपा काढतो आणि तिथून महाराज गंगेचं पाणी आणतो, हर हर गंगे आणि घर घर गंगे, आणि मग माणसं जेवायला बसवायची, मग ती पोरं आणायची. का? आमच्यात गंगा पूजन आहे. खरं सांगू, जगामध्ये पहिली जर काशी कोण असेल
तर तुकोबरायाने सांगितलंय, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई वडील हे जगातले सगळ्यात मोठी काशी आहेत, त्यांना तीर्थाला जायची गरज नाही. त्याहून दुसरं एक प्रमाण आहे, आई आपल्या गर्भामध्ये बाळाला वाढवत असते ना, त्यावेळेस आईच्या शरीरातलं 2 थेंब रक्त जळतं, त्यावेळेस 1 दुधाचा थेंब तयार होतो. कोविड-19च्या काळामध्ये आपल्याला बघितलं, ऑक्सिजनची कमतरता आहे, करोडो लोक मेली या जगामध्ये. 750 कोटी लोकसंख्या आहे, 282 राष्ट्र आहेत, 144.31 कोटी भारताची लोकसंख्या आहे. चांदापुरी माळशिरस तालुक्यामध्ये जिथं कीर्तन सुरू आहे तिथं 12,47,00,000 महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. 1,76,08,44 माणसं ऑक्सिजन अभावी मेली. पण आईच्या गर्भामध्ये 9 दिवस 9 महिने असताना त्या बाळाला ऑक्सिजन कुठून पुरवला जातो सायन्सला सुद्धा सापडलं नाही, पण ते शास्त्र आमच्या हिंदू धर्माला सापडलं. आई गर्भामध्ये असताना बाळाला स्वतःला 1 श्वास घेते, मायबाप त्यातला 50% अर्धा श्वास त्या बाळाला देत असते, मायबाप बाळाला देत असते. म्हणून माय माझी मंजुळ काशी तिने वागविले कुशी. जगाच्या पाठीवर सगळ्यात पवित्र जर कुठली काशी असेल तर आपली आई आहे. पंढरपूरला जा, वारीला जा, पुण्यामध्ये जा, नाशिकामध्ये जा, कोणत्याही शहरामध्ये जा, रात्री फक्त 1 वाजता जा मधने महाराज, आणि सकाळी 7 वाजता टक 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 दरवाजावरती आवाज येतो, उठा तुमची रात्रीची वेळ संपली, मुक्कामाची वेळ संपली, आम्हाला पैसे परत करा. कितीही साधा लॉज घ्या, मी 3 स्टार 5 स्टार म्हणत नाही, साधा घ्या, जनरल वॉर्ड घ्या, तर 200 ते 300 रुपये मायबाप आपल्याला एका रात्रीला मोजावे लागतात का नाही. आणि डिपॉझिट पडून जर रात्रीचा गेला तर डबल चावी असते त्यांच्याकडं, 1 चावी त्यांच्याकडून 1 चावी आपल्याकडून 500 रुपये डिपॉझिट घेतात. मला सांगा, 6 तासाची रात्र काळ या कुशीवरून त्या कुशीवर काढण्यासाठी उघड्यावर झोपू नये म्हणून 500 रुपये अनामत रक्कम, त्याला इंग्रजीत डिपॉझिट म्हटलं जातं, ते घेतलं जातं. त्यावेळेस लॉजला 200 रुपये 300 रुपये 500 रुपये देऊन आपल्याला फक्त 6 तासाची विश्रांती घेण्याची मुभा दिली जाते. जगाच्या पाठीवर पहिला लॉज आहे आईचं गर्भ, की ज्याला कुठलंही डिपॉझिट अनामत रक्कम दिली नाही, आणि 9 महिने 9 दिवस फुकाट गर्भामध्ये राहिला मायबाप, फुकाट गर्भात राहिला. म्हणून आई ही जगातली पहिली काशी आहे. म्हणून काशीला जाणं हे प्रायश्चित्त कर्म धर्माने मानलंय, आणि शेवटचं कर्म आहे त्याचं कर्माचं नाव आहे नैमित्तिक कर्म. आमच्या येथे श्री हरी कृपे करून आमच्या येथे दत्त जयंती निमित्त, काळ भैरव जयंती निमित्त, हनुमान जयंती निमित्त, कोणत्या तरी कारणास्तव ज्यावेळेस कोणत्या तरी निमित्ताने, वाढदिवसानिमित्त, अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त, पुण्यस्मरणानिमित्त, जिथं निमित्त शब्द येतो त्याला नैमित्तिक कीर्तन म्हणतात. दत्त जयंती, रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती, परशुराम जयंती, गोकुळाष्टमी, सावताबाबा पुण्यतिथी, संत सेना महाराज पुण्यतिथी, या सगळ्या पुण्यतिथ्या नैमित्तिक कीर्तनामध्ये, नैमित्तिक कर्मामध्ये मोडतात. आणि दादांच्या जाण्याला आज प्रथम पुण्यस्मरण असल्यामुळं आजचे ही तिथीचं नाव आहे नैमित्तिक असणारी प्रथम पुण्यतिथी. आणि आजचं कर्म हे शास्त्राने नैमित्तिक सांगितले, म्हणून आपण सगळे पाहुणे मंडळी ग्रामस्थ एकत्र जमलोय. विठाला मायबाप जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये 4092 अभंग आहेत. पहिला अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझे हरिवृत्ती राहो. शेवटचा अभंग आहे, मागणे ते एक तुझ व्रते आहे, देशितरे पाहे पांडुरंगा. आणि कीर्तनासाठी निवडलेला अभंग आहे 2814 क्रमांकाचा, क्षण क्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. हा उपदेश पर प्रकरण त्याला आहे. उपदेश 2 प्रकारचे आहेत, एक आहे जनाला उपदेश आणि एक आहे मनाला उपदेश. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. हा अभंग आहे 1597 क्रमांकाचा. यामध्ये मनाला उपदेश आहे, माझे मनाचे आवडे पंढरपुरास नेहीन होडी. हा मनाला जावे पंढरीसी, आवडे मनासी कधी एकादशी, संपदा सोहळा नावडे मनाला, करीते किंवा लागला टकळा पंढरीचा. महाराज हा मनाला उपदेश आहे. हा पण इथं जनाला उपदेश आहेत. हे चिथोर भक्ती आवडते देवा, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आयुष्याचा, क्षण क्षणा हाची करावा विचार तरावया पार हो सिंधू. हे सगळे उपदेश आहेत ना, ते जनाला उपदेश आहेत. उपदेश करण्यापूर्वी 3 गोष्टी असतात मायबाप. 1 उपदेश करणाऱ्याची योग्यता असावी, 2 उपदेश ऐकणाऱ्याच्या हिताचा असावा, आणि 3 ऐकणारा मापात असावा. नाहीतर रात्री 1:30 वाजता गटाराच्या कडेला पडलेल्या माणसाला, दारूच्या नशेत असणाऱ्याला वारकरी संप्रदायाचा म्हणतात त्याचा नियम व्यसनमुक्तीचा सांगून जमणार नाही. तो किमान शुद्धीत तरी असला पाहिजे.
त्याला भूल दिल्यापेक्षा जास्त चढलेले असते. मग दारू कुठली प्या, बियर प्या, विस्की प्या, रम प्या, डबल घोडा, ट्रिपल घोडा, खजुराहो, ब्रँडी, मॅकडॉल नंबर 1, वडका, ऑफिसर चॉईस, किंगफिशर, टँगो पंच, संत्रा, बॅक पायपर, सुपर हिट सोडा, वर्ण माला, गोवाजीन, वर्ण माला, एवढं नावं पाठ कशी आहे ते विचारा. वांजोटीलाच लय पोराचा सवरात असतो. महाराज एवढी नावं पाठ. दारू कुठलीही प्या, पण दारूच्या नशेत असणाऱ्याला महाराज व्यसनमुक्तीचं महत्व काय सांगून उपयोग आहे. ते डुकरापाशी पडलेलं असतं, डुकराच्या अंगावर हात फिरवता फिरवता म्हणते शेपटीला धरून, आज पप्याच्या आईची म्हणला विनी इतकी ताईट कशी लागते. महाराज त्याला सांगून काय उपयोग आहे उपदेश. म्हणून उपदेश कुणाला सांगावा, जो त्या मापात असेल त्याला, आणि सांगणाऱ्याचा अधिकार असावा, आणि उपदेश ऐकणाऱ्याचा हिताचा असावा. हिताचा उपदेश करणारे विश्वाच्या पाठीवर तिघच आहेत, एक आई वडील, 2 संत, आणि तिसरा माझा भगवंत विठ्ठल. उपदेश करणारे हे तिघच आहेत महाराज. उपदेश का करावा, ऐकणाऱ्याच्या हिताचा असेल तर करावा. मग संत उपदेश करतात. संतांचा सांगण्याचा अधिकार होता का. जाळोनी संसार बैसलो अंगणी, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, देव पाहावयासी गेलो तेथे देवच होऊन ठेलो. तुकोबारायांनी आपलं अख्खं विश्व आयुष्य आपलं केवळ आणि केवळ संप्रदायासाठी घालवलं. मला सांगा, तुकोबारायाची गरिबी होती म्हणून बरेच कीर्तनकार देहूच्या असणाऱ्या सप्त्यामध्ये किंवा द्वितीयच्या बिजेच्या सप्त्यामध्ये एवढं सांगतात, पण जगामध्ये सगळ्यात श्रीमंत संत तुकोबाराय होते. नीट ऐका, इसवी सन आज आहे शके 1945 आणि आज आहे 10/3/2024. आज तारखेला 64,295 रुपये तोळा सोनं आहे. किती? 64,295 रुपये तोळा. मारुती महाराज, जर तुकोबारायची गरिबी असती तर तुकोबाराय खरेच गरीब होते का, आपण पाठीमागं जाऊन पाहू. जर तुम्ही बारामतीला गेला तर CSK चंदू काका सराफ अँड सन्स CSS इथं जाऊन बघा. तिथं 100 वर्षाचे दर लिहून ठेवलेत सोन्याचे. माझे काही पाठ आहे ते म्हणून सांगतो, निवडक सांगतो. इसवी सन 1919 ला सोनं 18 रुपये 75 पैसे तोळा होतं. जागे आहे ना सगळे. 19.5 रुपये तोळा 10 ग्रॅम, बरोबर. 18 रुपये 75 पैसे म्हणजे 1 रुपया 87.5 पैसे 1 ग्रॅम होता. 18 रुपये 75 पैसे तोळा आहे 10 ग्रॅम. आज 64,295 आहे. GST आणि मोदीच्या कर्णावळी सहित ते 68,000 जात. मित्रों, प्यारे भाई बहनों, देश में रहना है तो हर एक खाते में GST दिला. मेरे किसानों, तिथं लक्षात येतं आपल्याला GST 18% आहे महाराज. कर्णावळीचं सांगत नाही. मेकिंग चार्जेस 450 रुपये आहेत प्रति तोळ्याला. चला पुढं. आजची परिस्थिती अशी आहे, इसवी सन 1919 ला 18 रुपये 75 पैसे तोळा सोनं होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांना नजराना शिवरायांनी पाठवला होता तुकोबारायांना. त्यावेळेस सोन्याचा दर काय असेल, तिथी होती इसवी सन 1645. आणि 1645 ला 16 पैशाचा 16 आण्याचा रुपया, 8 आणे, 4 आणे, 12 आणे आणि 16 आणे, याला म्हणायचे 4 आणे, 8 आणे, 12 आणे रुपया. रुपया म्हणजे बंदा रुपया. 16 आणे काम. 16 आणे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नजराना पाठवलेल्या वेळेस तुकोबारायांकडे त्यावेळेस संपत्ती किती होती बघूया. तुकोबारायांच्या सासऱ्याकडे 533 एकर 86,032 होता. मला व्हरायटी माहित नाही, मी नव्हतो त्यावेळेस. पण कुठलाही 72, 19 असू द्या, 671 असू द्या, पुंड्या असू द्या, क्रॉस बदला असू द्या, 86,032 असू द्या, नाहीतर वजन वाढावं म्हणून 265 असू द्या, कोणताही असू द्या, खायच्या उपयोगाचं नाही, साखरेच्या नाही, गुराच्याही नाही, नुसती कुस. असं वारकऱ्यात भ्यायचं बरंच गडे. काय कामाचं नाही तर भजनात नीट नाही, कीर्तनात नीट नाही, 265, कोणालाच फायदा नाही. अशी गवळण काढली की म्हणते भास्कर महाराज रात्री कटवून गेलं. आता तू घरी जाऊन पड ना, आम्हाला म्हणून दिलं गवळण. कीर्तनामध्ये आणि भजनामध्ये आल्यानंतर कंटाळा नाही महाराज. इथं नाचताना महाराज अंगाचं पाणी पाणी झालं तरी त्याकडे लक्ष द्यायचं नसतं. त्याला वारकरी म्हणतात. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावो जगी. नाचो कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावो जगी.
नाचू कीर्तनाचे रंगे इथं नाचा मारा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आपण इथं नाही नाचत त्या ह्याच्यात नाचतो. आर यू रेडी डीजे वर ढगायला लागली कळ 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 आणि सारखं टिपकं नाही कशाला कळ लागली आणि नुसतं पोटात बोक्या कोणी काढलंय ना आला का नुसतं बोललेलं कळत नाही खालतं वरतं नुसतं डीजे. मला वाटलं पित्तच झालंय त्याला उलट्या करतोय काय महाराज. सारे संबळ डपड पहिल्या काळात सनई बिनई चांगली वाजायची डमडम डमपडक नपडक नपडक डमडम डमपडक ते 24 तास वाजायचं बा. लग्न साधे असायचे त्याला सूर म्हणायचे नळ्या भोंगा. मराठवाड्यात त्याला नळ्या म्हणते ते विदर्भात त्याला भोंगा म्हणते ते आपल्याकडे सूर म्हणतो. आणि त्याला 7 असायची सनईची. डपड डम 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 पडक नपडक नपडक डम 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 पडक. जसं महादेवाच्या वाड कावडी चढायला लागले त्या घाटाला असं चांगले लग्न असायचे महाराज. आणि मग त्याचं वाटोळ आता ह्या लग्नाने केलं सगळ्यात डीजे. तुझा जगा ग जगा ग कोणी काढलंय कुणाष्ट खालतवर तर सुचत नाही माणसाला. आणि ती वरात फक्त गावात यावी नुसतं लाईट फिरवते आणि शिटी वाजवणारा तोंडात बोट घालतो जोरात दाब देतो. त्याला शिटी वाजवायची वाजी पिऊन आलेला असतो. वाजवायलाच त्याने 50,000 घेतले ते पिन हल्ली त्याला ते तरी काय करत. मी महिमला व्याख्यानाला चाललो होतो 19 फेब्रुवारीला. बानगोडे पाटील 7 ते 8 आणि मी 8 ते 9 होतो. आणि फळवणी आपल्या तालुक्यातलं गाव आहे कोळेगाव तांदूळवाडी फळवणी. त्या फळवणीत एक डीजेच्या तालावर नाचणारं पोरग जोरात म्हणलं वाजी. मी गाडी थांबवली म्हणलं थांब जागे. थांबावं लागलं. आता कुठे डोकं लावतं. अख्ख्या गावात आपला कोणी हात धरत नाही गावातच नाही तर धरणार कसं. आपल्या कोणी नादी लागत नाही त्या लायकीचाच नाही तर. आणि दोन्ही तोंडात आपल्या दोन्ही बोट तोंडात घातली आणि जोरात दाब दिला. जीनची पॅन्ट घातली होती आवाज फुटणं आलाच नाही. जीनची असून मागणं उपासली होती विठ्ठल 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 टाळ टाळ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा नगरला जाऊन बरा ना विठ्ठल विठ्ठल. मायबाप तुकोबारायांच्या सासरवाडीची संपत्ती सांगतो 533 एकर ऊस आहे. आणि तुकोबारायांची त्यावेळेची संपत्ती होती 42 लाख रुपयाच्या उधारीच्या वह्या. भावाला बैलगाडी झुपायला लावली आणि महाराज देहूच्या असणाऱ्या गावाच्या शेजारून जाणाऱ्या इंद्रायणीच्या डोहामध्ये मायबाप त्या बुडवल्या. 42 लाख रुपयाला त्यावेळेस सोनं किती आलं असतं आपण बघूया. 1 आण्याला 1 तोळा म्हणजे 1 रुपयाला 16 तोळं. 10 रुपयाला 160 तोळं. 100 रुपयाला 1600 तोळं. 1000 रुपयाला 1,60,000 तोळं. आणि त्यावेळेस महाराज 1 लाख रुपयाला 1,60,00,000 तोळं. आणि त्यावेळेस 42 लाख बसलेला मंडप सगळा सोन्याच्या बिस्किटाने गच भरला असता. एवढी श्रीमंती तुकोबारायकडे होती. पण तुकोबारायचा गाथा फक्त 180 रुपयाला आहे. त्याला 4092 ने भागलं 22.13 पैसे येतात. 22 पैशाच्या अभंगावर 22 कोटी कमवलेले कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत. देवा संतांची गरिबी सांगून आम्ही श्रीमंत झालो. विठाला उपदेश करत असताना सांगितलंय महाराज उपदेश कुणाला करावा माणसालाच करावा. त्याचं कारण आहे जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी द्यावे. ज्ञानी करावे सकळ जना. ज्या विहिरीचं पाण्याला उपळा जास्त आहे त्याचाच उपसा जास्त आहे. जो उपसतच नाही त्याच्यात बेडकं वरडतात. जो उपसतच नाही त्याच्यात महाराज काय होतं सगळा पाला पडलेला असतो बाबळीचा. जो उपसतच नाही ना त्याच्यात शेवाळ तयार झालेला असतं. पेण्याच्याही लायक नाही धुण्याच्याही लायक नाही आणि जनावराच्याही लायक नाही. म्हणून माणसानं ज्ञान कायम वाटत राहावं. वाटता 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 ज्ञानोबराय ज्ञानियांचे राजे झाले. म्हणून जगाच्या पाठीवर ज्ञानोबा इतकं ज्ञान कुणाला नाही. पण ज्ञानोबरायांना ज्या वेळेस पंडितांनी विचारलं ए ज्ञान्या
तू म्हणतो की वेदांचा अभ्यास करण्याचा सकल विश्वाला अधिकार आहे, सांग समोरून जाणाऱ्या त्या रेड्याला सुद्धा वेद बोलता येतो, त्याला वेदाचा अभ्यास करता येतो? ज्ञानोबाराय अहंकार झाल्याने म्हणले नाहीत मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. ज्ञानोबाराय म्हणले या धर्म मंडपातील सर्व पंडिताचे आशीर्वाद माझ्या पामराच्या पाठीमागे असतील तर मी मैसीपुत्राच्या मुखातून वेद बोलवू शकतो. रेड्याच्या मुखातून वेद बोलवताना नुसता रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला मायबाप तर रेडा सुद्धा वेद बोलवायला लागला. ही ताकद माझ्या महाराष्ट्रातल्या संतांची आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. मायबाप रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, कारण सर्वच विश्वातल्या प्रत्येक प्राण्याला विचार करण्याचा अधिकार आहे. मग तुकोबाराय सांगतात विचारच करायला सांगतात, पण एका वेळेस नाही, क्षणाक्षणाला प्रत्येक क्षणाला विचार करा. बसलेले पैकी सगळ्या लोकांना एक खात्री आहे का नाही आपण एक दिवस मरणार आहे? कोणीतरी हात वरून करून सांगा महाराज तुम्ही म्हणता ते खोटं आहे. असंच मी परवा कीर्तनामध्ये सांगितलं, तुमच्या गावातली सगळी लोक, गुरसाळ्याला कीर्तन चालू होतं, शिरसवडी बसले, तुमच्या गावातली सगळी लोक सोमवारी नाही मेली, मंगळवार नाही, बुधवार नाही, गुरुवार नाही, शुक्रवार शनिवार रविवार 7 दिवसात मरणार आहे गावातली माणसं. 8वा दिवस तुमच्यासाठी नाही. पाठीमागं टेकून बसलेली म्हातारी मोठ्याने हसायला लागली. मी म्हणलं आजी तुम्ही काय अमृत पिऊन आलाय का? म्हणले मी हितली नाही म्हणली. मग म्हणलं कुठले आहे? म्हणलं ओडूचे. ओडूचे असली काय जपानची असली काय, तुला 8वा दिवस नाही महाराज. ह्या गावातली म्हणली म्हणून ती हसायला लागली. म्हणून सांगतो प्रत्येकाने एका क्षणाला विचार करा. पशु पक्षी एक वेळच्या अन्नाचा विचार करतात, मानव एका जन्माचा विचार करतो, साधक अनेक जन्माचा विचार करतो आणि कायमचा जीवातून मुक्त होण्याचा विचार सिद्ध याच्याकडे आहे. म्हणून सिद्ध संत आहेत. म्हणून संतांनी विचार केला तो अनेक जन्मानुजन्माचा केला, कारण त्यांना कळालं की या योनीमध्ये आलेला प्रत्येक जीव इथं देह ठेवणार आहे. पृथ्वीवर प्रभू रामचंद्र आले, शरयू नदीमध्ये 92 वर्षी जलसमाधी घेतली अयोध्येमध्ये. पृथ्वीवर भगवान श्रीकृष्ण जन्माला आले द्वापार युगामध्ये 5547 वर्षापूर्वी. भगवान श्रीकृष्णाला पारद्याचा बाण डाव्या पायात लागला. 124 वर्ष 11 महिने आणि 14 दिवसाचा आयुष्य असताना देह ठेवावा लागला. तो पारधी दुसरा तिसरा कोण नव्हता. वाली आणि सुग्रीवच्या युद्धामध्ये त्रेतायुगामध्ये फक्त झाडाच्या आडून बाण मारला आणि वालीला लागला. वाली म्हणतो अरे छाताडावर बाण मारायचा असतो त्याला क्षत्रियाच्या औलाद म्हणतात. तू जगाचा बाप असला तरी तू मला पाठीमागून बाण मारला, चोरून मारला, आडून मारला. वालीला भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात तुला भगवान शंकराने ताकद दिली होती. मारुतीरायाने तो प्रयोग केला होता. जय श्रीराम. मारुतीराय म्हणले त्या वालीच्या समोर उभा राहिले. वालीने स्वतःचं डोळं झाकलं तर वाली दुप्पट उंच झाला होता मारुतीरायापेक्षा. वालीकडे एकच ताकद होती. महादेव म्हटले मी जरी तुझ्या समोर आलो तरी मी तुझ्यापेक्षा निम्मा होणार आणि तू डबल राहणार. राम प्रभूंना माहिती होतं आपण पुढे गेलो तर नाश्त्यावरही जाईल, कारण त्याला वर दिलाय महादेवाने. म्हणून झाडाच्या आडून बाण मारला, पण बाण लागलेला असताना सुद्धा वाली म्हणतो हा बाण काढून मी पुन्हा जिवंत होईन एवढी ताकद आहे. पण जगाच्या बापाला भेटायला साधू संत उलट टांगून घेऊन हिमालयामध्ये तपश्चर्या करतात. अरे कुणालाच देव भेटत नाही, पण मला मरताना तुझं रूप पाहून मरायचं भाग्य लाभतंय. म्हणून प्रभू रामचंद्र मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मरेन. तरी राम म्हणतात जरी मी देव असलो तर माझ्याकडून अपराध झालाय. काय क्षत्रिय कुळावंत असताना माझ्याकडून तुला पाठीमागून बाण मारण्यात आलाय. याचं फळ मला पुढच्या जन्मात श्रीकृष्ण अवतारात फेडावं लागेल.
भोगतो न घडे संचिता वाचोरे करावे ते म्हणे समाधान. पुढच्या जन्मात पारधी होता तो वाली होता तो पारधी झाला आणि भगवान श्रीकृष्ण असं तिडी पायाची टाकून वृंदावनामध्ये बासरी घेऊन डोक्यावर मोऱ्याचा पीस लावून असे बासरी वाजवत असताना निळसर रंगाचं श्वापद दिसलं. भात्यातनं बाण पारध्याने काढला आणि वाले रूपाच्या असणाऱ्या पारध्यानं भगवान श्रीकृष्णाला बाण मारून संपवलं. मला एवढंच सांगायचं होतं, देवाला, देवाच्या बापाला, देवाच्या बायकोला, देवाच्या आईला सुद्धा इथं आपलं आयुष्य संपवावं लागलं. तुमचं ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष कुठला हिशोब घेता बारा? सगळ्याला मरायचं हे सत्य आहे, पण प्रत्येक क्षणाला माणसाने विचार केला पाहिजे. हो, तुम्हाला खरं सांगू, जंगलामध्ये वाघ आहे, वाघ, आणि वाघाचं एक छोटस बछड पिल्लू. मारुती महाराज ते शिकार करायला आपल्या आजोबा बरोबर, चुलत्या बरोबर, वडिला बरोबर, आईवर बाहेर पडलं. आता ते काय एकादश करणार नाही, किती दिवस वाघ उपाशी ठेवला, गवत खाणार नाही, गाई किती दिवस हमरून मरेल, पण महाराज मांस खाणार नाही. आपण एकादशीला, शिवरात्रीला डाब्याव पिळू पिळू लिंबू हाणल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात जास्त चाकोरी सोडली असेल कोणी तर माणसाने सोडली. मायबा चला पुढं. 16 लाख लिटर महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादन होतं आणि 64 लाख लिटर विकलं जातं. याचा अर्थ 48 लाख लिटर फक्त भेसळ आहे, म्हणून कॅन्सरनं माणसं मरतात. म्हणून मायबाप, गीर गाई, खिलार गाई, तुमची लाल कंदारी गाई, देशी गाई ह्या पाळायला शिका, साहिवाल गाई पाळायला शिका. जर्शीनं नुसतं उत्पन्न वाढलं पण माणसं संपली, विसरू नका. विठाला त्या वाघाचं बछडं महाराज फिरत फिरत आलं. आता फिरत आलं तरी ते शिकार करणार आहे. ते बघतंय शेजारचं, आपले आई, आपले वडील, आपले चुलते, आपले भावंड कसं ओरडतायत. आवाज आहे, हे बी बारकच आहे पण आवाज काढतंय त्यात नव्हे, छोटा आवाज यायचा. माशाच्या पोराला पवाय शिकवायला लागत नाही, पण ते खेळत खेळत असताना मायबाप तिथं एक मेंढपाळ आला आणि त्या तलाव्यावर, त्या सरोवरावर ते पाणी पाजत होता. कशाला? त्या मेंढ्यांना. मेंढ्यांना पाणी पाजत असताना मेंढींचा आवाज आणि याच्या आवाजामध्ये मायबाप फरक पडला तरी महाराज त्यांनी ते मेंढीची छोटी छोटी बछडी बघितली आणि कुतूहलानं ते बाळ पाठीमागं आई बरोबर, चुलत्या बरोबर न जाता त्या मेंढ्यांमध्ये गेलं. आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, महिना 2 महिने त्या मेंढ्यातच राहायला लागलं. आणि सहज वरडताना त्याचा आवाज आला, बंद झाला. पाणवठ्यावरती गेल्यानंतर 1 दिवस असा प्रसंग आला की 2 महिन्यानंतर ते बछड त्या असणाऱ्या मेंढ्यांमध्ये, कळपामध्ये एवढं गुंगून गेलं की तेच आपलं विश्व मानायला लागलं. नीट आहे का? प्रमाण पण सांगतो याला. नामदेव महाराजांनी, निवृत्तीनाथांनी प्रमाण दिले, ज्ञानोबरायांनी प्रमाण दिले. असं का होतं? कारण तुम्ही कोणाच्या संगतीत बसताय हे अवलंबून असतं. संतांची संगत का तुकोबर आहे सांगतात. दुर्जनाचा संग नको नारायणा, सज्जनाचा संग का पाहिजे? संतांच्या संगती मनोमार्गती. का संगत? कारण त्या असणाऱ्या मेंढ्यांच्या संगतीत महाराज वाघ सुद्धा ब्या ब्या करायला लागला आणि मूळ त्याचा आवाज विसरून गेला. 1 दिवस असा प्रसंग आला, हे पाणवठ्यावर पाणी प्यायला गेलं त्याच तळ्यावर आणि पुढून डकरतच महाराज वाघ आला आणि वाघाकडे बघितलं आणि पाण्यात स्वतःला पाहिलं. त्याला कळलं आपल्या मिशा, आपलं ओठ, आपलं नाक, आपले डोळे, आपले कान, नव्हे आपल्या अंगावर असणाऱ्या चट्ट्यापट्टे सुद्धा पुढून येणाऱ्या एका प्राण्यासारखे आहेत. निश्चित मी त्यांच्या कुळातला असलो पाहिजे. मी ह्या मेंढ्यातला नाही, मी त्या वाघातला आहे. म्हणून निवृत्तीनाथ सुद्धा सांगतात, आहे मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तुम्ही कोण आहे याचा विचार करा. माणूस नाही तुम्ही, हा जीव नाही. या जीवाला जन्म देणारा तुम्ही एक शिवच आहात, देवाचा अंश आहात. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांता शिकामू विषयावरी. जगामध्ये तुम्ही आहात ते सामान्य नाही, तुम्ही एक जीव नाही, तुम्ही एक शिव आहे. पण जीवा शिवाची जोपर्यंत जोड होत नाही, जीव आणि शिव एकत्र येत नाही, तो तुम्हाला भगवंत होता येत नाही, संत होता येत नाही आणि मनुष्य होता येत नाही. म्हणून आहे मी कोण याचा करावा विचार. आणि मग त्याने विचार केला आणि इकडं तिकडं पाहिलं आणि पक्ष बदलला महाराज. आणि त्या मेंढ्याच्या कळपातून उडी टाकून त्यांच्या बाजूने ह्यांच्यावर डकरायला लागलं. त्याला त्यावेळेस कळलं आपण खरं कोणत्या जातीचं होतो. निवृत्तीनाथ पण हेच सांगतात, माणसानंच माणसावर प्रेम करणे हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. म्हणून
एकदा विचार नाही करायचा, प्रत्येक क्षणाला करायचा. काय करायचा? तुकोबर आहे अभंगाच्या. क्षण क्षण होती करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाचे करावा विचार, क्षण क्षणाचे करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, क्षणाचे करावा विचार, क्षणाचे करावा विचार. करावया पार, करावया पार, पावतीतून श्रीवत्स देह जाणारा सकळ, श्रीवत्स देह जाणारा सकळ. तरावया पार, तरावया पार, हे भवसिंधू नाशिवंत देह तेरे संग प्यार नहीं डोलना, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य एक दिवस आपलं संपणार आहे. जन्माला आलोय, प्रत्येकाला मरणार आहे. मुनिश्री राष्ट्रसंत तरुणजी सागरजी सांगतात, लकड़ी बेचने वाला भी तैयार है लकड़ी बेचने के लिए, मटका बेचने वाला भी तैयार है मटका बेचने के लिए, कफन पहनाने वाला भी तैयार है कफन पहनाने के लिए, कंधा देने वाले 4 लोग भी तैयार है कंधा देने के लिए, रोने वाले भी तैयार है रोने के लिए, फूल बरसाने वाले भी तैयार है फूल बरसाने के लिए, सिर्फ आरती उठने की देर है. फक्त तुला उचलायची वेळ आहे महाराज. मायबाप जन्माला आलेला प्रत्येक जण मरणार आहे. मधलं जो जीवन आहे आयुष्य त्याचं नाव आहे. म्हणून जन्माला यायचं आपल्या हातात, कुणाच्या कुळात, कुणाच्या जातीत, कुणाच्या धर्मात, कुठल्या राज्यात, कुठल्या तालुक्यात, कुठल्या गावात, कुठल्या आडनावात आपल्या हातात नाही. पण त्या गावाचं, त्या कुळाचं, त्या आडनावाचं, त्या राज्याचं, त्या धर्माचं, त्या देशाचा उद्धार करण्याचा आपल्या हातामध्ये आहे मायबाप. म्हणून कोणत्याही कुळामध्ये जन्माला या, तुमच्याकडे जर संस्कार आणि चारित्र्य असलं तर त्या कुळाचा उद्धार तुमच्या हातून झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला विचार करायचा आहे. काय करायचं आहे? तरावया पार भव सिंधू. भव म्हणजे दुःख आणि सिंधू म्हणजे नदी. या भव दुःखाच्या सागरातून तरुण जायचं असेल तर नामरूपी वल्लभ घेऊन नामरूपी असणाऱ्या होडीतून तुम्हाला बसावं लागेल. हे भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. तुका म्हणे कोटी मुळीती पुनीत, म्हणे कोटी मुलीचे पुनीत, तुका म्हणे कोटी मुळीती पुनीत, म्हणे कोटी मुलीचे पुनीत. विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, हा भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. विठोबा सर्वच कुळामध्ये सगळ्या संतांनी जन्म घेतला, पण मायबाप त्यांनी त्यांच्या कुळाचा उद्धार केला. धन्य ते आरण संताची ती खान. जन्मना निदान सावता. सावता महाराजांनी केलं का नाही? 27 पालख्या महाराष्ट्रातून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला, आणि पांडुरंगाची पालखी आरणला सावता बाबाच्या दर्शनाला. नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला किंवा सफळ झाला. वंश उद्धारेला माळीयाचा. आता माळीयाचा म्हणलं तरी परत ओबीसीच्या आरक्षणावर बोललो असं कुणी घसरू नका. म्हणे नरहरी सोनार
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. प्रत्येकाने आपापली जात सांगितली महाराज. निळा म्हणे, नामा म्हणे, तुका म्हणे, बरे झावे देवा कुणबी केलो, नाही तर दंबे असतेचे मेलो. कुणब्याची जात सांगितली ना कोणी? माझ्या तुकोबराने सांगितले मला. आम्ही सोनार देवा, मी तुझा सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार सांगितलं का नाही जात? मायबाप सगळ्या कुळामध्ये, कोणत्याही कुळामध्ये जन्माला या, देवाला आवडेल अशी भक्ती करा. त्या कुळाचा उद्धार करायचं तुमच्या हातामध्ये. आणि देह हा नाशिवंत आहे. किती नासकाय, किती कुचकाय. बसलेली सगळी लोक ऐका, मग तुम्हाला देहाची किंमत सांगतो. मी स्वतः पाहिले जे रुग्णालयामध्ये. तुम्ही हे ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जगात सगळ्यात जास्त अप टू डेट सुंदर देह कुठला आहे तर माणसाचा आहे. बघा 24 तासातून एकदा आंघोळ करतो आपण, करतो किमान एकदा. उन्हाळ्यात कधी पवायला पोरं जातात 2-2, 3-3 वेळा आंघोळ होते. काही 5 वेळेस संध्या स्नानापर्यंत 5 वेळेस. जसं इस्लाम धर्मामध्ये 5 वक्त नमाजी आहे, तसं आपल्यात सुद्धा वेदी, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी. काशीचे असे काही पंडित आहेत की 5 वेळा स्नान करतात. पण काही अशी माणसं आहेत की बोर घ्यायला आलेले मशनीवाली मार्च मध्ये येतात आणि जूनला जातात. 16 तारखेपर्यंत आंघोळ करत नाहीत. ते छापलेला बरमुडा तिथं गेल्यावर दुसरे ते काय कोरष्टो कर्नाटकात, आंध्रात ते नार कुठे इल्ले मित्र. हे पार कुठला ते नाही का जिलबीचं येड आहे. 3.5, 4 महिना आंघोळ नाही मार. आता बसलेली पैकी महाराष्ट्रातली लोक नीट आहे का? 84 दशलक्ष योनी पृथ्वीवर आहेत. काही प्राण्यांची उत्पत्ती झाडापासून आहे, काहीची अंड्यापासून आहे, काहीची घामापासून आहे आणि काहीची वीर्यापासून आहे. जारज, अंडज, उद्वेजन, स्वेदज या 4 योनी आहेत. 5वी योनीची निर्मिती नाही. मग जगातल्या प्रत्येक प्राण्यांची रचना बघा. गाय, गाढव, बैल, हत्ती, मुंगस, साप, कुठलाही प्राणी घ्या. जगातल्या प्रत्येक प्राणी कुठलाही घ्या. तुमच्या परिचित असणारे 2 प्राणी आपण घेऊया. एक आहे कुत्रा, परिचित असणारा प्राणी, आणि दुसरा आहे गाय. गाय मेली, मग ती जर्शी असो साधी असो, आपण नेऊन ओढून टाकतो वड्याला. ती 2 दिवसानंतर असे फुकते महाराज. 3ऱ्या दिवशी फुटते. का? तर त्यात फॉस्फरस आहे, त्यात सोडियम आहे, त्यात कॅल्शियम आहे, त्यात हायड्रोजन आहे. 17 संयुगापासून हा देह बनलेला आहे. चला पुढं. आयर्न आहे, ॲल्युमिनियम आहे, लोखंड आहे, सगळं आहे शरीरात. आणि हे ज्यावेळेस फुकतं ना त्यावेळेस तो कुत्र्याचंच उदाहरण घ्या. कुत्रा फुकतो 2 दिवसात, 3ऱ्या दिवशी फुटतो. फुटल्यानंतर एवढा घाण वास येतो की जवळजवळ 100 मीटर अंतरामध्ये घाण वास येतो. 4थ्या दिवशी वास आणखी वाढतो. 5व्या दिवशी त्याच्यावरून ट्रक जाऊन ते चेपटाय सुरुवात होतं डांबरी बरोबर. वास आणखी कमी होतो. 6व्या दिवशी नॉर्मल, थोडाच दुर्गंध राहतो. 7व्या दिवशी वास संपून जातो. जगाच्या पाठीवर कुठलाही प्राणी मरू द्या, 7 दिवसापेक्षा जास्त घाणत नाही. पण मानव नावाचा एकमेव प्राणी असा आहे की तो 365 दिवस ठेवून बघा तरी तितकाच घाणतो. उलट जितकं लोणचं जास्त मुरल तितकं जास्त चवदार लागतं. तुम्हाला विश्वास वाटत नसेल, मुंबईला जा. आमच्या गावातला बाळू रायते नावाचा पोरगा, तिथं एमओ आहे, DMO MO ही पद आहेत. आणि तिथं मी बघितलं, आपण जे फ्रीजर मध्ये साहित्य ठेवतो ना, लिमका, थम्सअप, सोडा, तर ते ओढून बाहेर काढलं तर तिथं मी डेड बॉडी बघितली माणसाची. शवविच्छेदनासाठी, पोस्टमॉर्टम साठी ते तिथं ठेवलेलं असतं. सायन्स साईडच्या पोरांना प्रॅक्टिस करण्यासाठी. PM चं प्रॅक्टिस करायचंय, म्हणजे प्राईम मिनिस्टरचं नाही, पोस्टमॉर्टमचं. ते बाहेर काढायचं. बाहेर काढल्यानंतर बघितलं तर मला 3 दिवस जीव वाटलं नाही. आणि इतकं महागडं आर्मीचं सेंट, कुलाब्याला आर्मी आहे मुंबईत, त्या कुलाब्यातून आणून आर्मीच्या स्टोरेज मधून आणून तिथं सेंट मारले होते. तरी माणूस 365 दिवस झाला तो घाणत होता. मी त्या रायतेला म्हटलं, बाळो हे कशामुळं? तर ते म्हणलं, हे PM करण्यासाठी, पोस्टमॉर्टम साठी आम्हाला ठेवलेलं असतं, पण ते मास्क घालून, सेंट मारून, ग्लोव्ज घातले तरी ते इतका घाण वास येतो, इतका सडका, इतका कुचका. तोच देह आहे ज्याला लक्स, हमाम, लिरिल, लायबॉय, फेयर अँड लवली. आजकल इंडिया में क्या चल रहा है? फॉग चल रहा है. कितीही सर्फ एक्सेल, कितीही रिन सुप्रीम, कितीही आला टाका आणि कितीही सेंट मारा, चार्लीचा मारा नाहीतर फॉग मारा, काही मारा, जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त सजवलेला देह आहे माणसाचा. दिसायला सुंदर, फेअर अँड लवली, पाऊंड्स व्हाईट ब्युटी, काय ते काय भरते ते किती ब्युटी पार्लर तर पाड्यावर झाली महाराज.
अहो किती करोड रुपये गेलं, रानं गेली माणसाची, पण कलर बदलला नाही. कलर मला सांगा बदलायचंय कशासाठी? देवाने दिलंय त्यात समाधानी मारा ना. अहो काळा सावळा असून इंदोरीकरांनी 18 कोटी छापला आणि गोरापान असून संजय दत्त येरवड्यात राहिला. विठ्ठल जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त कुचका देह कुठला असेल तर माणसाचा आहे. आणि आपल्या फक्त आणि फक्त 5 वर्षाच्या बाळांना पाळण्यात टाकल्यानंतर सुबाहू, शत्रुमर्दन, आलर्क या पोरांना टाकलेला आहे पाळण्यामध्ये. कुणी? मदालसेनं टाकले. आणि मदालसा, विक्रम वर्म, सुबाहू, शत्रुमर्दन, आलर्क 4 पोरं त्या पाळण्यात टाकली. आणि त्या पाळण्याची दोरी त्या मदालसेने हातात घेतली आणि सांगितलं, मुलांनो, जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त नासका, कुचका, सडका जर कुठला देह असेल तर हा नाशिवंत देह आहे, तो माणसाचा आहे. म्हणून तुम्हाला मी आजच पाळण्यामध्ये देह नाशिवंत मळमूत्राचा वाना, देह नाशिवंत मळमूत्राचा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा साना, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा साना, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा मरे त्या हरिहरा जगनदाई गोविंदा, मरे त्या हरिहरा शरणदाई गोविंदा, मरे त्या हरिहरा शरणदाई गोविंदा, मरे त्या हरिहरा शरणदाई गोविंदा. एक मनाने काढून दोरे बाळा, परी एक मनाने काढून दोरे बाळा, परी एक मनाने काढून दोरे बाळा, परी एक मनाने काढून दोरे बाळा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. काय आहे आपलं बरं? त्याचा आहे त्याची त्याला देणार आहे. तुम्हाला सोपं सांगतो, देह आपला नाही याची खात्री सांगतो. आपला असता तर गोदरेज हेरडायच्या अगोदर महाराज तो काळाचा पांढरा झाला नसता. आपला असता तर 40ला चष्मा लागला नसता. आपला असता तर महाराज गुडघे वाकडे झाले नसते. आपला असता तर महाराज आपण सौंदर्य बांध नेणारी माणसं, आपण रेटून दामटून ग्रामपंचायती बसवणारी माणसं, परड्या उचलू, गुलाल उचलू उचलू आपण पंचायत समितीचा गण लावणारी माणसं, बाण पोकरू पोकरू जमिनी वाढवणारी माणसं, पदरच्या पेट्रोलनं लग्न मोडणारी आपल्या अवलादी, काही केलं तरी आपण तो सोडला नसता. तसं जर असतं तर ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये भारतातल्या 144 कोटी लोकांना 11 वर्ष 2 वेळचं पुरेल एवढा अन्न देणारा माणूस सुद्धा देह ठेवून गेला. त्याचं नाव आहे धीरूभाई अंबानी. भारतरत्न स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी मरताना बघायला गेले होते. 1986ला ज्याला 1500 रुपये पगारावरती गुजरातमध्ये एक पेट्रोल पंपावर कामा असणारा पोरगा 14,000 कोटी रुपयाची संपत्ती ठेवून मेला. आपला 2.25 एकराचा आणि 10.5 पोते गावाचा हिशोब सांगत नाही. लंकेचा रावण 9 कोटी 12 लाख घर असणारा मेला नुसत्या लाईट बिलाने आपण घायला येईल. लंके माझी घरे किती ते आहे का सांगत असे, संख्या जैसी तैसी 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तिथे विटबंदी, कोटी घरे काश्याची आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडे गेलं नाही. 80,000 बायका, 1 लाख पोरण, 1.25 लाख नातू, 2-4 खासदारकीचं घरातच तिकीट आणलं असतं. गाड्याला दुसरीकडे जायचे नाही. माडा फिडा, परभणी फिरबणी, नांदेड 2-4 तर खासदार घरीच निवडून आलं असतं. 80,000 बायका, 1 लाख पोरण, 1.25 लाख नातू, आमदार केला तर डिपॉझिट जप्त पुढच्या झालं असतं. घरात एवढं मतदान होतं, ग्रामपंचायत बिनविरोध. एवढा लंकेचा पती रावण असणारा सुद्धा खाली हाताने गेला. म्हणून माणसानं जीवनात काय कमवलं? खरं सांगू तुम्हाला, कमवायचं असेल तर काय कमवा? आपल्या असणाऱ्या कुळाचं नाव कमवा. कमवायचं असेल
प्रत्येक राजाच्या दरबारात नर्तकी नाचली म्हणून त्या राजाचं नाव 10 वर्षाच्या पुढे भारताला कुणी आजही घेत नाही. पण एकाच राजा या जगाच्या पाठीवर असा झाला की त्याच्या दरबारात मुसलमानाची स्त्री सुद्धा आई दिसली, छत्रपती जाणते राजे शिवाजी महाराज. म्हणून त्यांच्या दरबारामध्ये मुसलमानाची स्त्री आई समान वागणूक दिली म्हणून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत किंमत आहे. आणि तुम्हाला माहिती नसणारा इतिहास सांगतो. 31 मे 1725 ला सुशीला देवी आणि मानकोजी शिंदे यांच्या घरी जन्मलेली एक मुलगी, वय वर्ष होतं 8 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची. आणि शिवलिंगाचे रक्षण करत असताना सहज घोड्यांचा टापा ऐकू आल्या आणि टापा ऐकू आल्यानंतर त्या शिवलिंग मोडू नये म्हणून त्या मुलीनं, त्या चिमुरडीनं स्वतःचा देह त्या असणाऱ्या शिवलिंगावर झाकला. आणि आलत्या त्या टापा कुणाच्या घोड्याच्या होत्या तर पहिला बाजीराव पेशवा त्यांच्या होत्या. पेशव्याच्या असणाऱ्या घोड्यांच्या टापा नदीच्या असणाऱ्या आईला तीराला, पहिल्या तीराला मोगलांचं सैन्य होतं 40,000 आणि याला पेशव्याच्या 2,000 सैन्यांनी त्यांचा पाडाव करायचं ठरलं. आणि सरसेनापती होते त्यावेळेस मल्हारराव होळकर. मल्हाररावांनी बघितलं, म्हणले मुली बाजूला सर. पोरगी बाजूला सराय तयार नाही, घोडी जागेवर थांबली. मल्हाररावांनी खाडी उडी मारली आणि त्या 8 वर्षाच्या छोट्याशा चिमुकलीच्या दंडाला धरलं, सांगितलं की मेली असते की. त्या मुलीचं उत्तर ऐका महाराज, जगाच्या पाठीवर अनेक राण्या झाल्या पण एकच राणी माझ्या हृदयावरती सिंहासनावरती आरूढ आहे, राजयोगिनी कर्मयोगिनी पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर. अशी राणी या विश्वात झाली नाही. का झाली नाही ते नीट ऐका, नुसता आंधळी टाळ्या वाजवू नका. का झाली नाही नीट ऐका. 60,000 कीर्तनकारांनी कोणी सांगितलं नसेल. अहिल्याबाईंचं हे चरित्र नीट वाचा. मुक्काम पोस्ट चौंडी, तालुका कर्जत, जामखेड जिल्हा अहमदनगर मध्ये मारुती महाराज त्या 8 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाच्या मुलीनं शिवलिंगावरती आपले शरीर झोकून दिलेलं. मल्हाररावांनी पाहिलं, सांगितलं खंडेरायाला अमय पत्नी म्हणून आपल्या घरी या मुलीला नेलं पाहिजे. आणि त्या शिंद्याच्या घरामध्ये मागणी घातली आणि होळ मुरुमला बालविवाह करून त्यावेळेस महाराज अहिल्याबाई आल्या. 17 मार्च 1754 ला कुंभेरीच्या किल्ल्याची पाहणी करताना एक तोफेचा गोळा आला आणि खंडेरायाच्या छाताडावर पडला आणि खंडेराय त्या ठिकाणी देहावसन झालं आणि अहिल्याबाई विधवा झाला. अत्यंत कमी वयात वैधव्य प्राप्त झालेले अहिल्याबाई, पण सतीची चाल राजाराम मोहन रॉयने बंद केली म्हणून जनरल नॉलेजच्या पुस्तकामध्ये चूक. सतीची चाल पहिल्यांदा बंद कोणी केली असेल तर शहाजीराजेच्या निधनानंतर राष्ट्रमाता राजमाता म्हणाल्या, ब्राह्मण मंडळींना खबरदार काका, तुम्ही पंडित असाल आणि हिंदू धर्म आम्हाला शिकवत असाल तर शिकवू नका. माझ्या उजव्या खांद्यावर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी भोसले आणि डाव्या खांद्यावर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज वाढणार आहेत. 2 राजे माझ्या अंगा खांद्यावर वाढणार आहेत. स्वराज्याला आणि बहुजनांना या राजांची गरज आहे. मी सती जाणार नाही म्हणून सतीची पहिली चाल बंद पाडली राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि त्यालाच पाठबळ दिलं. वयाच्या 23व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या अहिल्याबाई सती गेल्या नाहीत. उलट 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगाचं रक्षण आणि पुनर्भरण कुणी केलं असेल तर अहिल्या मातेनं केलं. आणि अहिल्या मातेंचं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 10 दिवस नाही, नीट ऐका. महाराष्ट्रामधल्या मुक्काम पोस्ट होळमुरुम, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे नांदायला गेलेली एक मुलगी सरसेनापती त्या काळामध्ये पद असणाऱ्या मल्हारराव होळकरांचा वारसा पुढे चालवला. आणि प्रकाश झाचा जो हिंदी सिनेमा आलाय ना साऊथ इंडियातनं, बाहुबली, त्या बाहुबली चित्रपटानं 1482 कोटी रुपये कमवले. टायटॅनिक जहाजानंतर जगात सगळ्यात जास्त पैसे कमावणारा तो 2ऱ्या क्रमांकाचा आणि भारतात शोलेपेक्षा जास्त पैसे कमावणारा 1ल्या क्रमांकाचा चित्रपट झाला. पण त्या चित्रपटाच्या कथेला माझ्या अहिल्याबाईचा पाया आहे, विसरू नका. त्याचं कारण माहिष्मती साम्राज्यम. त्या बाहुबली चित्रपटात शब्द आहे ना, कधीही वाचून बघा. राजयोगिनी कर्मयोगिनी अहिल्याबाईंचं असणारं जे साम्राज्य होतं त्या मध्य प्रदेश मधल्या इंदोर मध्ये आजही जाऊन बघा, महेश्वरी संस्थान असं त्याचं नाव आहे. याला म्हणायचं माहिष्मती साम्राज्य. आणि अहिल्याबाईंनी ज्यावेळेस मंगळवारी दुपारी 2 वाजता देह ठेवला महाराज, ते ध्येय ठेवताना 1795 70 वर्षाचं आयुष्य, 1725 ते 1795 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये अहिल्याबाईंनी काय कमवलं? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 29 वर्ष घोड्यावर मांडणं टाकून अख्ख्या देशात राज्य करणारी जगातली पहिली महिला ठरली अहिल्याबाई. 29 वर्ष.
अरे नहीं दूंगी मेरी झाशी नहीं दूंगी 9 वर्ष लढल्या. जिजाऊ बुद्धीनं 18 वर्ष लढल्या. तारा राणी 6.5 वर्ष लढल्या आणि सासऱ्यालाच कैद करून टाकलं राजारामाच्या पत्नीनं. जगाच्या पाठीवर अनेक राण्या झाल्या, पण महाराज 29 वर्ष डाव्या हातात भगवान महादेवाचं भोलेनाथाचं शिवलिंग, उजव्या हातात तलवार घेऊन अहिल्याबाई सारखं जगात कोणी लढलं नाही. हे कोणी सांगत नाही कीर्तनात. शेवटचं वाक्य ऐका, तुमच्या लक्षात येईल अहिल्याबाईंना मी का इतका मानतो. त्याचं कारण, मरताना माणसाने असं मरावं, मरने के बाद लोक शमशान में ढूंढने चले आएंगे. माणसं मेल्यानंतर माणसं रडतील, यात काय विशेष आहे मारुती महाराज? अरे महाराज, एखादा मेला गायक रडेल, गायक मेला कीर्तनकार रडेल, नवरा मेला बायको मरे, बायको रडेल, बायको मेली नवरा रडेल, अरे वडील मेले मुलं रडतील, यात काय विशेष आहे? पाहुणे रावळे मित्र परिवार रडल, ह्यात काय विशेष आहे महाराज? रडणारच आहे. मायेचा बाजार आहे, जवळचं नातं आहे, चिखलाचा घोळा आहे, चिखलाला पाणी सुटलेलं नाही, रडणार महाराज. पण अहिल्याबाईंनी मंगळवारी दुपारी 1795ला देह ठेवला त्या इंदोरमध्ये. त्यावेळेस हिंदूंच्या असणाऱ्या 27 गायींनी गोठ्यात प्राण सोडला होता. मायबाप, 27 गायींनी प्राण सोडला होता. जगाच्या पाठीवर असं मरण अजून कुणाला आलं नाही. आपल्या जाण्यानं माणसं मरतील किंवा माणसं रडतील, ह्यात काय विशेष आहे? मुक्या जनावरांनी सुद्धा प्राण सोडला. म्हणून हिंदूंच्या घरात, हिंदूंच्या दारात अहिल्याबाईंना प्रिय असणारी गायी प्रत्येकाच्या दारात असू द्या महाराज. जगाच्या पाठीवर ज्या दिवशी आई आणि गायी संपेल त्या दिवशी हिंदू धर्म संपेल महाराज. जिस देश में गैया और मैया सुखी नहीं, वो देश कभी सुखी नहीं हो सकता. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे मारुती महाराज. ज्या देशामध्ये आई आणि गायी सुखी नाही ना, तो देश कधीच सुखी होणार नाही. अहिल्याबाईच्या जाण्यानं एका गायीने नाही, 27 गायींनी हांबरून गोठ्यामध्ये प्राण सोडला महाराज. असं जगात कुठं झालं नाही. अरे गायी मेली तर वासरं प्राण सोडत नाहीत. काय अहिल्याबाईंनी प्रेम केलं असेल त्या बुक्या चित्राबावर, आणि काय प्रेम दिलं असेल हिंदुस्थानाला. म्हणून अहिल्यांच्या जाण्यानं प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की त्यांचा एक तरी गुण आपल्यात यावा. तुकोबाराय सांगतात, अशा संतांच्या संगतीत सांगतात रहा. अभंगाच्या 3ऱ्या संतांच्या संगतीत का राहायचंय? व्हावे त्यांचे द्वारी श्वान येते. चांगल्याच्या संगतीत राहिलं चांगलं होतं. संतांच्या संगतीत राहिलेल्याचा फायदा झाला. जगाच्या पाठीवर कुत्र्याला कधी आषाढीच्या एकादशीला सुद्धा कोणी नेणार नाही. नेल का कुत्र्याला? पण एकच कुत्रा असा होऊन गेला की त्याला देहासकट महाराज वैकुंठाला जाण्याचं भाग्य लाभलं. त्याचं कारण, तो कुत्रा धर्मराजा बरोबर होता. हा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. वाईटाच्या नादानं वाईटच होतं महाराज. बसलेल्यापैकी लोकांना शास्त्र माहित नसेल, पटपट सांगतो पुढे चला. चांगल्याच्या संगतीत चांगलं होतं, वाईटाच्या संगतीत वाईट होतं. याचं उत्तम उदाहरण तुम्ही हिरा बघितलाय का? हिरा म्हणजे हिरामन नावाचा व्यक्ती नाही म्हणत, तमाशातला हिरामन बडे नाही म्हणत. हिरा म्हणून मनुष्य माणूस नाही. हिराचंद, रूपचंद, भाईचंद, त्यातला चंद कुठलाच नाही. हिरा, हिरा ठेवता आयरनी. आयरनीवर, आयरन म्हणजे लोहाराचे आयरन आहे ना, गिसाड्याची पण आयरन असते. आणि त्या आयरन म्हणजे त्या लोखंडावरती हिरा जर ठेवला, ओरिजिनल हिरा सांगतोय आम्ही, आणि त्याला वरून घनानं जर प्रहार केला, घन घन लोखंडाचा, हा रामया बदा 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 बदा, असं किती वरून घनाने मारा. जर त्या हिऱ्याला प्रहार केला तर हिरा आयरनीत खाली घुसतो, किंवा मग ज्या मारलाय त्या हातोड्यात शिरतो. काय वैशिष्ट्य? कसा फुटत नाही, किती पातळ आहे हो, आर पार दिसतं सगळं इकडून तिकडं. हा, किती एवढसा बारका हिरा, करोडो रुपयाचा हिरा आहे, अनमोल हिरा आहे. पण त्याच्या अंगी काठिण्यता हा एवढा मोठा गुण आहे. तो जर आयरनीवर ठेवला तर आयरनीत खाली घुसतोय, हा नाहीतर हातोड्यात तरी घुसतोय. म्हणजे काय तीव्रता असेल त्याच्याकडं, पण फुटत नाही. एक त्याचा टपला सुद्धा जात नाही. पण असा असणारा तुकोबाराय सांगतात, हिरा जर आपण एखाद्या पुडीमध्ये, कागदामध्ये किंवा कापडामध्ये झाकून ठेवला आणि कपाटात ठेवला, बोचक्यात ठेवला, आणि त्याच्या शेजारनं नुसता ढेकून गेला, ढेकून, तर त्या हिऱ्याचं टिप 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 पाणी व्हायला सुरुवात होते. 2 मिनिटात त्या हिऱ्याचं पाणी होतं. हिरा तिथं दिसत नाही. जो हिरा आयरनीत शिरतोय, हातोड्यात शिरतोय, एवढा कठीण आहे. पण दुर्जनाच्या संगतीत आला, पाणी झाला. म्हणून बरंच हिरं ग्रामपंचायत जिथं जिथं लागल म्हणून हेकडचा पक्ष सोडून तिकडं गेलं, त्यांचं 5 वार्डात पाणी झालं.
हा, बऱ्याच जणांनी पक्ष सोडलं की मी गेल्यानंतर महाराष्ट्राची परिस्थिती पाहायला गेलं की माझ्या पाठीमागं सगळा राष्ट्रवादी पक्ष आला. बऱ्याच जणांचं पाणीच होणार आहे. त्याचं कारण सांगतो महाराज. बापाला विसरतात ना, अरे तुम्ही कुठेही जा, महाराष्ट्रामधली माणसं सामान्य शेतकरी माझ्या पाठीमागे राहिल्याशिवाय त्यांना विचारलं नाही. कारण शेती खात्याचा मंत्री असताना सगळ्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली. विठ्ठल हिरा किती अनमोल असू द्या, म्हणून तर तुकोबाराय सांगतात की संतांच्या संगतीत राहण्याचा तुकोबाराय अट्टास करतात. मग तुकोबाराय कोण होते? वाल्या कोळी. तुकोबाराय कोण होते? दानव. तुकोबाराय कोण होते? राक्षस. तुकोबाराय कोण होते? संत होते. पण तुकोबाराय संत जरी असले तरी तोंडाने म्हणत नाहीत मी संत आहे. म्हणून तुकोबारायांचा एक अभंग आहे बघा. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, सनत, सनंदन, सनत कुमार, सनातन ही 4 पोरं ब्रह्मदेवाचे आहेत 5 वर्षाची. पण ते स्वतःला संत म्हणून घेत होते. जी माणसं स्वतःला संत म्हणून घेतात ते आसाराम बापू होतात. जी माणसं स्वतःला संत म्हणून घेतात ते राम रहीम होतात. जी माणसं कधी स्वतःला संत म्हणत नाहीत ते सावता बाबा होतात. जी माणसं कधी स्वतःला संत म्हणत नाहीत ते महाराज चोखोबराय होतात. जी माणसं स्वतःला कधी संत म्हणत नाहीत उलट पामर म्हणून घेतात त्यांची चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती अमर राहते. म्हणून संतांच्या संगतीचा संत असताना तुकोबराय अट्टास का करतात? कारण सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सज्जनाच्या बरोबर राहिला सज्जन होतं, दुर्जनाच्या बरोबर राहिला दुर्जन होतं. धर्मराजा बरोबर कुत्रा राहिला त्याला महाराज वर वैकुंठाला रस्ता मिळाला, स्वर्गात जाता आलं. आणि फक्त हिरा ढेकणाच्या संगतीत आला, पाणी पाणी झालं. आता तुम्हाला ढेकणाच्या संगतीत जायचंय का संतांच्या संगतीत जायचंय? ज्याची त्याने ठरवायचंय. विठोबा विठोबा टाळ टाळ वाजवा, टाळच वाजला नाही कसला. विठोबार घुमाये, जय जय विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, विठोबार घुमाये, जय जय विठोबार घुमाये, विठोबार घुमाये. पंढरीनाथ भगवान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धोरे किंवा नका डोळे. काही ठिकाणी गाथ्यामध्ये साखरेकरांच्या नका डोळे आणि कोपरट हवेलीला बंडाचा त्याने जो छापलाय ग्रंथ त्यात नये डोळे धोरे भरून नये किंवा नका. आता धूर कशाचा आहे? तुकोबराय सांगतात 3 प्रकारचा धूर आहे. धूर म्हणजे आपण ते फुकारे घेतो नुसता फुकतो तो नाही, तो आपला सरपणाचा झालेला धूर आहे. हा वांबा चिंबाळीचे दिवस आहेत, सरपान भिजलेला आहे आणि मामीच्या नाकाला सर्दीचा त्रास आहे, तो धूर निराळा. इथं धूर कशाचा आहे? सत्तेचा धूर आहे, पैशाचा धूर आहे आणि ताकदीचा धूर आहे. सत्तेचा आणि पैशाचा आणि ताकदीचा धूर मारुती महाराज असा आहे. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी, सदा मुसमुसीत होई जायसा. श्वानाची आहे परे हिंडे दारोदारी, पाहे पाप दृष्टी परणारी. अंगात रग आहे तर गडी गावात नीट चालत नाही, शेजारच्याला असं नुसतं कोपर खळे हंत. पण ज्या वेळेस अंगातली रग संपते त्यावेळेस ह्याच्या अंगावर 2 रगा टाकावं लागते, त्या इतका गारटलेला असतो. आणि रग जास्त दिवस राहत नाही. मी तालीम केली, मी कुस्ती आजही खेळतो महाराज. माझा मावस भाऊ महाराष्ट्र कामगार केसरे संग्राम पोळ, मी आजही कुस्त्या खेळतो. नितीन केचे असू द्या किंवा तुमचा सिकंदर शेख असू द्या, कितीही मोठा पैलवान असू द्या, हिंद केसरी असू द्या, किती दिवस चालेल? स्पीड, गती, हे ताव किती दिवस चालेल? 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष. आम्ही कीर्तनकार आहे, चांगलं चुंगलं खातो रोज तुमच्यासारखेच्यात, म्हणजे वर जागा नाही बरं का. चांगलं चुंगलं खातो, व्यसनमुक्त आहे. तुमच्या समोर उभा असणाऱ्या कीर्तनकाराचं वैशिष्ट्य सांगतो. 60,000 कीर्तनकार मायबाप महाराष्ट्रात आहेत. मी बंडाचा त्याचा शिष्य आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 3च कीर्तनकाराची कीर्तनं येरवड्याच्या जेलमध्ये झाले. पहिलं झालं इसवी सन 1936 ला प्रथम PhD प्राध्यापक दांडेकर मामांचं कीर्तन येरवड्यात झालं.
दुसरं कीर्तन झालं तुमच्या समोर उभा असणारा हरिभक्तीपरायण प्राध्यापक अशोक महाराज शिंदे 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी 2012ला 9 ऑगस्टला क्रांती दिना दिवशी डाऊ केमिकल्स नावाची कंपनी मी पेटवली होती. बंडाता त्या पाठीमागं टाळ घेऊन उभे होते आणि येरवड्याच्या कारागृहामध्ये मी अभंग घेतला होता. उजळले भाग्य आता ओगी चिंता वारली संत दर्शने हा लाभ. का माझं भाग्य उजळलं? कारण जिथं दांडेकर मामाने कीर्तन केलं तिथं मला कीर्तन करण्याची संधी मिळाली आणि मागं टाळ वाजवाय बंडाता त्या कराटकर होते. चला पुढं. माझ्यानंतर तिसरं कीर्तन झालं 27 जुलै 2017ला. माझे परम मित्र, माझे महाराष्ट्रातले अत्यंत जवळचे कीर्तनकार, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, युट्यूबला बघा, त्यांचं कीर्तन येरवड्यामध्ये झालंय. 3 जणांचीच येरवड्यात कीर्तन झाली, त्यापैकी एक तुमच्या समोर उभा आहे. मी तुमच्या समोर सांगतो, रेकॉर्डिंग चालू आहे, वर्षातून 4 वेळा अंगातलं रक्त देतो महाराज. रक्तगट आहे ओ पॉझिटिव्ह. आतापर्यंत रक्त दिलेली संख्या 61 वेळा मी रक्त दिले. काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते कोलकाता, वयाच्या 16व्या वर्षापासून रक्त देतोय. आज 43 वर्ष वय आहे. मला 101 वेळा रक्तदान करण्याचा माझा संकल्प आहे. तो संकल्प तुमच्या आशीर्वादानं पुण्याने पूर्ण व्हावा यासाठी आजची कीर्तन सेवा आहे. महाराजाची गाडी किती मोठी आहे त्याच्यावर महाराजांचं भवितव्य अवलंबून नाही. महाराजाचं व्हिजिटिंग कार्ड किती कडक आहे त्याच्यावर महाराजाची उंची अवलंबून नाही. महाराजाचा पंढरपूरला, आळंदीला, देहूला, नाशिकला, त्वनीला, त्र्यंबकेश्वरला किती मोठा मठ आहे त्यावर त्याची उंची अवलंबून आहे. महाराजाच्या गळ्यात किती तीर्थक्षेत्रावल्या माळा आहेत त्याच्यावर त्याची उंची अवलंबून नाही. महाराजाची कपडे किती भरजारे आहेत त्याच्यावर त्याची उंची अवलंबून नाही. महाराजाकडे किती मोठा लवाजमा ताफा आहे त्याच्यावर त्याची उंची अवलंबून नाही. महाराजांना किती तारका आहेत त्याच्यावर त्याची उंची अवलंबून नाही. महाराज मन मंदिराला किती वेळा महिन्यातून जाऊन आला त्याच्यावर त्याची उंची अवलंबून नाही. जोपर्यंत विठ्ठल माता घेण्याची तुमची ताकद आहे आणि तुमचं चारित्र्य कीर्तन करायचं चांगलं आहे, हीच महाराजाची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. म्हणून अजून 39 वेळा रक्तदान केलं की मी रक्तदान थांबवणार आहे. कारण मला म्हातारपणात दुसऱ्याचं घ्यायची पाळी येऊ नये. नाही तर पेरायला दिली माझी ज्वारी आणि मागोमागून सुताराला घायला आलो. दी केल्या का फुटकीच आहे, मी नीट करून पेरतो, परत दुसऱ्याचं तितकंच 61 बऱ्या घ्यायची पाळी येऊ नये. म्हणून अंगातला ताल जास्त दिवस चालत नसतो, संपत्ती जास्त दिवस चालत नसते. संतती असते ती कितीही ताकदवान असू द्या. अरे ज्या धृतराष्ट्राला 100 पोरं होती, मरताना पाणी पाजायमधले महाराज कोण नव्हतं. केवढी मोठी पोरांची मांदी आहे. दुःशासन आहे, दुकर्ण आहे, दुर्योधन आहे. अरे दुर्योधनावर कुस्ती खेळायची कोणाची ताकद नाही. एवढी मोठी पोरं 100 आहेत आणि पुढे 5 पांडव आहेत. फक्त घमेंड काय झाली, सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा भावाच्या पोराला पुतण्यांना जागा देणार नाही. पण सगळी 100च्या 100 नाष्ट्यावर मेली. त्यावेळी धर्मराजा म्हणतो, भीमा जा काकाला म्हणाव, भावकीत आपली आबरू जायला नको, आपल्या घरी येऊन तुकडं खावा. मरताना सुद्धा धर्मराजानं घरी तुकडं चारलं महाराज. 100 पोरं असणारा धृतराष्ट्राची ताकद कडव गेली नाही. ज्या गोमातेच्या अंगात 33 कोटी देवदेवताचा वास आहे, तिचा असणारा पती नंदी आहे आणि नंदीच्या शेजारी आदिमाया आदिशक्ती बसलेली आहे, जिच्या रूपापासून सगळ्या विश्वाची निर्मिती आहे. आणि त्या आदिमाया आदिशक्तीचा पती महादेव आहे. आणि हे सगळे ज्या कैलास पर्वतावर बसलेत, तो एकदा नाही 2दा उखडून टाकला होता. एवढी ताकद माझ्या मातृभक्त असणाऱ्या रावणाची होती. त्याचं सुद्धा महाराज कडव गेलं नाही. सत्तेचा एक शेवटचं उदाहरण सांगतो, सेवा संपवतो. इंग्रज सरकार महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये 178 वर्ष होते. किती? 178. ज्या इंग्रज, मी सत्तेचा दूर सांगतो, ज्या इंग्रजांचं नाव घेतल्याशिवाय भारतात सूर्य उगवत नव्हता, त्या इंग्रजांची कपडे बँजो पार्टीवाल्याच्या अंगावर खुळखुळा वाजवा आहे. ते आज बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब है का नाही. ते लाल की कपडे इंग्रजाचे. हे मिस्टर छानराज आया, बँकेल फ्रांस है, हॉट है, सेंट है. त्यांच्या अंगावरचे कपडे होते ना, नुसतं थुकतो का शिव्या देतोय काय. जी इंग्रजाच्या अंगावर कपडे होते, 178 वर्ष इंग्रजाला विचारल्याशिवाय भारताचा सूर्य उगवत नव्हता. एवढे इंग्रजाची संपत्ती, एवढी असणारी ताकद, एवढी सत्ता होती. पण आज त्यांचे कपडे बँजो पार्टीवाल्याच्या अंगावर आहेत महाराज. चला पुढं. मैं देश की बहू इंदिरा गांधी देश में गरीबी हटाने का नारा देती हैं. पूरे देशवासियों असं भाषण करायच्या श्रीमती इंदिरा गांधी. 534 खासदार, त्यातले जवळजवळ 434 त्यांचे याचे निवडून. आज 2 पंचवार्षिक झालं, 50चा आकडा गावून 44 आणि 42 वर गाडी थांबली. किती ताकद असू द्या,
त्यामुळे आता सुद्धा 2014 आणि 2019ला थाकत अहंकार करायची गरज नाही. दिसेल त्याच्या मागे एडी लावू नका. तुमचंही जास्त दिवस टिकणार नाही. कोणी सत्तेचा पट्टा घेऊन आलेलं नाही. एक दिवस तुमच्याही सत्तेला धूर लागणार आहे. रावणाची गेली, दुर्योधनाची गेली, इंदिरा गांधीची गेली, इंग्रजाची गेली, पेशव्याची गेली, मोगलाची गेली, तुमची सुद्धा जाणार आहे. ज्ञानी